नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, चार माणसं एकत्र आली की बोलण्याची सुरुवात कशी होते बरं? तर हवामानाने, म्हणजे आज हवा कशी आहे, काय गरम होतंय आज, किंवा काल केवढा पाऊस पडला, काय घामाच्या धारा लागल्यात हल्ली, असे अनेक वाक्य, असे अनेक संवाद नेहमीच आपल्या कानावर येत असतात आणि आपणही त्याचा एक भाग असतो. बऱ्याचदा असं होतं की खूप छान हवा पडली आहे, त्यामुळे आपली मनस्थिती देखील अतिशय उत्तम आणि छान अशी होते आणि तो दिवस आपला चांगला जातो. थोडक्यात काय तर दिवसाची सुरुवात बाहेर वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे याच्यावर होते. आणि ह्याच विषयी आज आपण बोलणार आहोत. हवामान हे आपल्या आजूबाजूला असतं. ह्या हवामानाचा वेध कशा पद्धतीने घेतला जातो, हवामान खातं कशा प्रकारे काम करतं आणि त्यामुळे हवामानाचा पुढचा अंदाज कसा असतो, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो आपण बघून घेऊया. मान्सून आणि चक्रीवादळांची पूर्वतयारी असा आजचा आपला विषय आहे. मान्सूनला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण अतिशय आतुरतेने पावसाची वाट बघत असतो. तो पाऊस येऊन ठेपलेला आहे मुंबईत आणि ह्या पुढचं जे अंदाज आहे तो कसा असणार आहे शेतकऱ्यांसाठी किंवा जे मच्छीमार असतात त्यांच्यासाठी, त्यांनी काय काळजी घ्यावी, कशी काळजी घ्यावी, यासाठी कुठे संपर्क करावा, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुनील कांबळे सर. सर नमस्कार. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते आपलं. थँक्यू मॅडम. सुनील कांबळे सर हे अपर महानिदेशक आहेत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे आणि आज आपण त्यांच्याकडून ह्या विषयावरची माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आपला 37 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि हवामान खातं म्हटलं की प्रत्येकाच्या मनात खूप प्रश्न असतात, कारण हवामान खरं तर आपल्या रोजच्या जीवनातलं असतं, पण त्या खात्याचं काम कसं चालतं किंवा नक्की काय असतं याबद्दल कुतूहल असतं. तर काय सांगाल की हवामान खातं काय आहे भारतातलं आणि कशा पद्धतीने काम करतं? धन्यवाद मॅडम. आपल्या सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद होतोय की हवामान खाते ह्या वर्षी 150 वर्ष कंप्लीट करत आहे. अरे वा, 150 वर्ष. 150 वर्ष कंप्लीट करत आहे आणि हवामान खात्याचे जे अंदाज आहेत ते खूप इम्प्रूव्ह झालेले आहेत. जसं पहिल्यांदा आपण पाहायचो की हवामानाचा अंदाज दिल्यानंतर असं लोकांमध्ये भावना असायची की हवामानाचा अंदाज खरा होईल न खरा होईल, पण सध्या जी परिस्थिती आहे, जी लेटेस्ट स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, त्यामुळे हवामान खात्याचे अंदाजाची ॲक्युरसी, स्पेशली सायक्लॉन 100% ॲक्युरसी, हीट वेव्ह, कोल्ड वेव्ह, फ्लॅश फ्लड्स, पावसाचे अंदाज. आणि परत आपल्याला माहिती असेल की ह्या वर्षी जो पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तो कंट्री ॲज अ होल, म्हणजे पूर्ण देशासाठी जो नॉर्मल पाऊस असतो त्याच्यापेक्षा अधिक पाऊस आपल्याला ह्या वर्षी मिळणार आहे. तर यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या आपल्यासाठी एक आनंदाचं वातावरण आहे. आणि हा पाऊस जनरली 1 जूनला केरळामध्ये दाखल होत असतो. तो 2 दिवस अगोदर दाखल झाला आणि त्याची प्रगती होत होत आपल्याकडे मान्सून मुंबईमध्ये सुद्धा 2 दिवस अगोदर दाखल झालेला आहे. मुंबईमध्ये पाऊस येण्याची तारीख ही 11 जून असते, पण 9 जूनलाच मुंबईमध्ये पाऊस दाखल झालेला आहे. आणखी आनंदाची बातमी म्हणजे हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 ते 16 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस पसरेल. वा, म्हणजे खरंच पाऊस हा एक आनंदाचाच भाग असतो सगळ्यांसाठीच, कारण अगदी सगळं तापलेलं असतं आणि त्याला कुठेतरी थंड करणारा हा पाऊस, जिथे मनाला देखील एक दिलासा मिळतो किंवा शांत थंड असं वाटत असतं. असं तुम्ही म्हणालात की हवामान खातं हे काम करते, 150 वर्ष झालेली आहेत हवामान खात्याला. आता प्रत्येक जिल्ह्याचं तापमान जे असतं ते वेगळं असतं किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमाल किमान तापमान तर असतंच, त्याशिवाय पावसाचेही काही अंदाज हे वेगळे असू शकतात. तर ही कार्यालये कुठे कुठे असतात आणि कशा पद्धतीने रचना असते? सर, हवामानाचं जे कार्य चालतं ते फक्त आपल्या भारत देशासाठी नाही आहे, तर पूर्ण जगाची हवामान खात्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध असायला हवी असते. आणि हवामान खाते हे 24/7, हवामान खात्याला कधीही सुट्टी नसते. आणि जिथे जिथे हवामान खात्याचे केंद्र आहेत तिथे दर 3-3 तासांनी हवामान खात्याची माहिती घ्यावी लागते. तर आपण म्हणाल की हवामान खात्याची माहिती म्हणजे एक्झॅक्टली काय, तर हवामान खात्याची माहिती म्हणजे प्रत्येक ठिकाणचं विंड डायरेक्शन काय आहे, विंड स्पीड किती आहे, मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे, मिनिमम टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे,
त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या म्हणजे ज्या स्टेशनचा आपल्याला माहिती घ्यायची हवी तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचे डिफरंट क्लाउड्स आहेत, तिथलं म्हणजे वातावरणाचं प्रेशर किती आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन दर 3-3 तासांनी अपडेट करावी लागते. आणि ही 3-3 तासांनी घेतलेली इन्फॉर्मेशन पूर्ण भारताची इन्फॉर्मेशन आपल्याला दिल्लीमध्ये प्राप्त होते. मग ही इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते, पूर्ण जगाबरोबर एक्सचेंज होते. अच्छा, जगाबरोबर हे सगळं ही इन्फॉर्मेशन पूर्ण जगाबरोबर एक्सचेंज होते. तसंच बाहेरच्या जगाची इन्फॉर्मेशन आपल्याकडे उपलब्ध असते. त्यामुळे फक्त भारताची इन्फॉर्मेशन घेऊन आपण हवामानाचा अंदाज देऊ शकत नाही, तर आपल्याला पूर्ण जगाची इन्फॉर्मेशन आपल्याकडे दर 3-3 तासाने मिळते. आणि हे दर 3-3 तासाने मिळाल्यानंतर जे हवामान खात्याचे जे शास्त्रज्ञ असतात ती इन्फॉर्मेशन एका मोठ्या जगाच्या चार्टवर प्लॉट करून त्याचं ॲनालिसिस करतात. अच्छा. मग त्यावरून आपल्याला कळतं की आपल्याकडे येणारे वारे कुठल्या डायरेक्शनमध्ये येणार आहेत, ते आपल्याला हीट आणणार आहेत, कोल्ड आणणार आहेत का मॉइश्चर म्हणजे आर्द्रता आणणार आहेत. ही सगळी माहिती आपल्याला 24/7 आपल्याला ॲनालिसिस करून माहिती निर्माण करावी लागते. आणि ती एकदा माहिती ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला जे काय आपल्या युजर एजन्सीज आहेत, लाईक फिशरमॅन्स आहेत, कॉमन पब्लिक आहे, फार्मर्स आहेत, शिपिंग एजन्सी आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे, तर सर्व हेल्थ डिपार्टमेंट्स आहेत, पॉवर सेक्टर आहेत, स्पेशली एव्हिएशन, तर ह्या सर्व एजन्सीजना हवामान खात्याची माहिती वेल इन ॲडव्हान्स लागते. कारण ह्या माहितीच्या आधारे त्यांचं पूर्ण देशाचं प्लॅनिंग ज्यावेळेस हवामानाचा अंदाज दिला जातो, जर सामान्यापेक्षा अधिक किंवा सामान्य पाऊस असेल तर एक उत्साहाचं वातावरण असतं. तेच आपल्याला थोडासा एखादा डिफिशिट किंवा पावसाचं प्रमाण कमी असेल तर आपली जी काय प्रेरणा थोडीशी कमी होऊ शकते. कारण आपल्या देशाचं पूर्ण प्लॅनिंग, आपला देश शेतीप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशाला पावसावर अवलंबूनच 90% कामं पावसावर अवलंबून होतात. तर ह्या वर्षी जो हवामानाचा अंदाज आहे आणि जो नॉर्मल पाऊस असतो, आता आपण मला की नॉर्मल म्हणजे काय, तर आता एक मुंबईसाठी जर मी एक एक्झाम्पल सांगायचं असेल तुम्हाला की मुंबईला आपल्याला 4 महिन्यामध्ये एक 2300 मिलीमीटर पाऊस व्हायला हवा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत 4 महिने. तर प्रत्येक सिटीचे, प्रत्येक तालुक्याचे असे नॉर्मल्स असतात की सोलापूरला एक 500 मिलीमीटर पाऊस 4 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे, कोल्हापूरला 1000 मिलीमीटर पाऊस 4 महिन्यामध्ये व्हायला. तर हे जे नॉर्मल्स असतात पावसाचे, ह्याच्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता ह्या वर्षी हवामान खात्याने दिलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात की किती मिलीमीटर पाऊस हे सांगितलं जातं, तर हे सगळं नक्की मोजलं कसं जातं याची एक उत्सुकता आहे. तर हे मोजण्यासाठी डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स असतात. जसं विंड डायरेक्शन, विंड स्पीड मोजण्यासाठी ॲनोमोमीटर आणि विंड व्हेन ज्या इन्स्ट्रुमेंटची नावं असतात. तसं टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर्स असतात, मॅक्झिमम थर्मामीटर, मिनिमम थर्मामीटर, ड्राय बल्ब थर्मामीटर, वेट बल्ब थर्मामीटर, असे डिफरंट टाईप ऑफ थर्मामीटर्स असतात. प्रेशर मेजर करण्यासाठी बॅरोमीटर्स असतात. तसंच क्लाउड मेजर करण्यासाठी जे काही क्लाउड पण मेजर हो, क्लाउड ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन घेतो दर 3 तासांनी, तर जे काही सायंटिफिक ऑफिसर्स असतात ते बाहेर जातात आणि ढगाकडे बघून ठरवतात की ढग हे किती क्लाउडने व्यापलेलं आहे. तर आता समजा पूर्ण क्लाउडी स्काय असेल, आपल्याला कुठेच क्लिअर दिसत नाही, तर ते म्हणतात की पूर्ण 8 ऑक्टा क्लाउडी स्काय आहे. आणि त्या क्लाउडमध्ये पण डिफरंट टाईपचे कोणते क्लाउड्स आहेत. असे भरपूर क्लाउड्स असतात. क्लाउड्स आहे पण ते पाऊस नाही देणार. तर आपल्याला आयडेंटिफाय करतात की पाऊस देणारे क्लाउड्स 4% आहेत आणि न पाऊस देणारे क्लाउड्स 4% आहेत. तर हा क्लाउडचा अभ्यास पण दर 3-3 तासांनी अपडेट करून हे ऑब्झर्वेशन घेतले जातात. आणि जो पाऊस मेजर करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यासाठी आपल्याकडे रेन गेज असतात, ऑर्डिनरी रेन गेज असतात. आणि हे रेन गेजमुळे आपल्याला जो काही पाऊस कलेक्ट झालेला आहे 24 तासामध्ये रेन गेजमध्ये, तो मेजरिंग फ्लास्कमध्ये मेजर करून आपण सांगतो की आज मुंबईमध्ये 70 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. मुंबई म्हणजे सांताक्रूजमध्ये. तर हा 24 तासाचा आपण कधीही पावसाचं प्रमाण ज्यावेळेस आपण सांगतो तो आज सकाळी 8:30 पासून उद्या सकाळी 8:30 म्हणजे ह्या 24 तासामध्ये किती पाऊस झाला ह्या पावसाचं मेजरमेंट करून आपण प्रत्येक सिटी वाईज असं सांगत असतो की ह्या तालुक्यामध्ये, ह्या डिस्ट्रिक्टमध्ये मागच्या 24 तासामध्ये एवढा मिलीमीटर पाऊस झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे बापरे, म्हणजे ढगांचं देखील खरं तर मूल्यमापन केलं जातं आणि कुठला ढग हा पाऊस देणारा आहे, कुठला ढग हा पाऊस न देणारा आहे, या सगळ्याचं मूल्यमापन केलं जातं. सर, किती किचकट आहे हो ही प्रक्रिया सगळी?
हे जे सायन्स आहे, हे जे मेट्रोलॉजी म्हणतात, ते एक 3-4 सब्जेक्टचं मिक्सचर आहे. आपल्याला फिजिक्सची माहिती असायला हवी, थर्मोडायनेमिक्स माहिती असायला हवं, मॅथमॅटिक्स असायला हवं. हा एक सब्जेक्ट मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शनची माहिती असायला हवी. तर ह्या 3-4 सब्जेक्ट मिळून हा मेट्रोलॉजी सब्जेक्ट बनतो. आणि हा विषय थोडासा 3-4 सब्जेक्ट मिक्स केल्यामुळे आपल्याला त्याचं नॉलेज पण भरपूर असायला हवं, जोपर्यंत प्रेडिक्शन आपण करत नाही. तर ह्याच्यासाठी ज्यावेळेस सुद्धा डिपार्टमेंटमध्ये एंट्री होते ॲज अ सायंटिस्ट म्हणून, UPSC-कडनं रिक्रुटमेंट होते हवामान खात्यामध्ये. तर रिक्रुटमेंट झाल्यानंतर, सायंटिस्ट म्हणून रिक्रुटमेंट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन फिजिक्स, मॅथमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन अशा सब्जेक्टमधून त्यांचं सिलेक्शन होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा 1 वर्षाचं त्यांना पूर्ण अकॅडमिक ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. की हवामान खात्याचं कसं कार्य चालतं, कुठले इक्विपमेंट हवामान खात्यामध्ये आहेत, ऑब्झर्वेशनची जी पद्धत असते ती कशी असायला हवी. तर यामध्ये सर्व सॅटेलाईटबद्दल मार्गदर्शन केलं जातं. सॅटेलाईटचं फंक्शन, सॅटेलाईटमधून जे हवामानविषयक प्रॉडक्ट येतात, दर अर्ध्या तासाने आपल्याला 30 ते 40 डिफरंट टाईप ऑफ प्रॉडक्ट्स मिळू शकतात. जे आता आपण जे दूरदर्शन वगैरे दाखवतो ते फक्त एक सॅटेलाईटचं पिक्चर दाखवतो आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडेसे क्लाउड्स दिसतात. पण तसे 30 to 40 डिफरंट टाईपचे सॅटेलाईट पिक्चर्स येतात. 1 किलोमीटरवर सॅटेलाईट हवामानाची कंडिशन कशी आहे, 2 किलोमीटरमध्ये कशी आहे, 1 किलोमीटरवर विंड पॅटर्न कसा आहे, कुठल्या प्रकारचे क्लाउड्स आहेत, कुठल्या प्रकारचे क्लाउड्स थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी देणार आहेत. त्याचबरोबर डॉपलर वेदर रडार असतात. डॉपलर वेदर रडार कसे वर्क होतात आणि त्याच्यापासून आपल्याला कुठले विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स मिळतात, त्याच्या आधारे आपण हवामानाचा अंदाज देऊ शकतो. तर असे डॉपलर वेदर रडार आपल्या इंडियामध्ये मोर दॅन 40 डॉपलर वेदर रडार पण आपण लावलेले आहेत. तर डॉपलर वेदर रडारचं आहेत, सॅटेलाईट आहेत, हे सरफेस ऑब्झर्वेशन जसं मी सांगितलं. त्याचप्रमाणे ॲटोमॅटिक वेदर स्टेशनचे ऑब्झर्वेशन घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे जेवढ्या शिप्स समुद्रामध्ये आहेत त्यासुद्धा आपल्याला वेदरचे ऑब्झर्वेशन पाठवत असतात. तर ही सर्व वेदरची इन्फॉर्मेशन एकत्र गोळा करून मग ही सर्व सायंटिस्ट ॲनालिसिस करतात. ॲट ए टाईम 50-60 सायंटिस्ट दररोज 10:30 ते 11:30 एकत्र येतात आणि पूर्ण देशाची परिस्थिती ॲनालिसिस करतात आणि पुढच्या येणाऱ्या 5 दिवसासाठी डिस्ट्रिक्ट वाईज सोलापूर, सांगली, सातारा, पुणे पुढच्या 5 दिवसासाठी पावसाचं प्रमाण कसं राहणार आहे, किंवा हीट वेव्ह कशी राहणार आहे, किंवा कोल्ड वेव्ह किती मिनिमम टेम्परेचर, ही पूर्ण इन्फॉर्मेशन, अप टू डेट इन्फॉर्मेशन येणाऱ्या 5 दिवसासाठी दररोज दुपारी 1 वाजता अपडेट केली जाते. हो. बापरे. खरं तर आपण खूप सहजपणे म्हणतो की आपलं आजचं हे तापमानाचा अंदाज आहे किंवा पावसाचा अंदाज आहे, पण हा अंदाज बांधण्यासाठी किती त्याच्या मागे कष्ट असतात किंवा किती त्याच्या मागे सगळी यंत्रणा असते हे आत्ताच आपण जाणून घेतलं. आणखी आपण जाणून घेणार आहोत की अंदाज नेमका कसा असतो बरं हवामानाचा, किंवा बऱ्याचदा असं होतं की हवामानाचा अंदाज चुकतो असं आपल्याला वाटतं, तर ते काय असतं, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हवामान खात्याविषयी आज आपण माहिती करून घेतोय. त्याचप्रमाणे हवामानाचे अंदाज कशा पद्धतीने बांधले जातात याविषयी देखील आपण माहिती करून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत अपर महानिदेशक प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई सुनील कांबळे सर. सर, तुम्ही सांगितलं की किती काय भरपूर इन्स्ट्रुमेंट्स असतात, इथे भरपूर यंत्रणा असते, संसाधनं असतात, आणि तुम्ही असाही उल्लेख केला सुरुवातीला की आपल्याला फक्त भारतातलं तापमान आपण मोजत नाही, तर संपूर्ण जगभराचं जे काही हवामान आहे त्याचा आपल्याला अंदाज यावा लागतो आणि ती सगळी माहिती आपण घेत असतो. तर ही सगळी यंत्रणा कशी असते, आपण म्हणतो की परदेशातली यंत्रणा काही वेगळी असते का, किंवा आपल्या देशात काही वेगळी असते का? पाश्चात्य देशामध्ये असं म्हटलं जातं की तिकडे जरा जास्त चांगलं वर्तवलं जातं हवामानाचा अंदाज. तर हे सगळं नक्की काय असतं? तर सगळ्यात आधी सांगा की यंत्रणा कशी असते, त्यांची इन्स्ट्रुमेंट्स आणि आपली जी काही यंत्रसामग्री असते, साधन सामग्री असते, त्यामध्ये काही फरक असतो का? तर हे हवामानाचे ज्यावेळेस आपण निरीक्षण घेतो त्याची एक सिस्टम असते, ती सिस्टम युनिफॉर्म असते, ती पूर्ण देशामध्ये. आपण इंडियामध्ये जी ऑब्झर्वेशन घेण्याची पद्धत आहे ही अप्रूव्ड बाय वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, एक जागतिक हवामान संघटना असते, आणि या हवामान संघटनेने निर्धारित केलेलं असतं की पूर्ण जगामध्ये जे हवामान खात्याचे ऑब्झर्वेशन घेतात
ती हवामान खात्याने कसे ऑब्झर्वेशन्स घ्यायला पाहिजेत, अच्छा. हे टेम्परेचर किती वाजता मेजर केलं पाहिजे, विंड डायरेक्शन किती वाजता मेजर केलं पाहिजे, आणि हवामान खाते जे काही ऑब्झर्वेशन घेतं ते पण IST मध्ये नाही घेत, इंडियन स्टँडर्ड टाईममध्ये नाही घेत, आपण UTC मध्ये घेतो, युनिव्हर्सल टाईम कोऑर्डिनेट. म्हणजे इथं जो टाईमला ऑब्झर्वेशन घेतलं त्याच टाईमला पूर्ण देशामध्ये ऑब्झर्वेशन घेतले जातात. एकाच वेळी पूर्ण जगामधल्या देशांमध्ये हे एकाच वेळेस. नाहीतर मी इंडिया एका वेळेस ऑब्झर्वेशन घेईल, दुसरी कंट्री दुसऱ्या वेळेस घेईल, तिसरी कंट्री तिसऱ्या वेळेस ऑब्झर्वेशन, तर ते मिसमॅच होईल. आपल्याला एका वेळेसचं सिनॉप्टिक कंडिशन कशी होती, वेदर कंडिशन कशी होती ते आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणून याच्यासाठी एक युनिफॉर्म स्टँडर्ड ऑब्झर्वेशनल मेथड असतं. तर त्याचबरोबर आपण बलूनसुद्धा सोडतो. आता आपल्या इंडियामध्ये कमीत कमी 60 लोकेशन्स आहेत. तिथून आपण दिवसातून 4 वेळेस वेदर बलून सोडतो. तर हे वेदर बलून कमीत कमी 30 ते 40 किलोमीटर हाईटपर्यंत जातात. तर आपल्याला जमिनीपासून 30 ते 40 किलोमीटरपर्यंतची पूर्ण इन्फॉर्मेशन, 1 किलोमीटरमध्ये हवामान कसं आहे, 2 किलोमीटरमध्ये तसं 30 ते 35 किलोमीटरपर्यंतची आपल्याला माहिती मिळते. तर असेच बलून पूर्ण जगामधून सकाळी 5:30 आणि संध्याकाळी 5:30, दुपारी 11:30 आणि संध्याकाळी 11:30 असे 4 वेळेस हे बलून सोडून बलून सोडल्यामुळे आपल्याला पूर्ण देशाची एक म्हणजे कंडिशन कळते की अपर एअर वेदर कसं आहे. आणि फक्त आपण जमिनीवरचे ऑब्झर्वेशन घेऊन आपल्याला हवामानाचा अंदाज देता येत नाही, कारण अपर एअर 1 किलोमीटर 3 किलोमीटरवर काय विंड स्पीड आहे, तो त्याचा इम्पॅक्ट आपल्या जमिनीवर कसा होणार आहे, ही सगळी माहिती आपल्याला ऑल ओव्हर वर्ल्डचा डेटा. आता ज्यावेळेस आम्ही असे ऑब्झर्वेशन घेतो तर हे ऑब्झर्वेशन विदिन 5 to 10 मिनिट्समध्ये हे ऑब्झर्वेशन दुसऱ्या देशामध्ये पोहोचले पाहिजेत आणि दुसऱ्या देशाचे ऑब्झर्वेशन आपल्याकडे पोहोचले पाहिजेत. अशी सिस्टम आहे आपल्याकडे. एक टेलिकम्युनिकेशन सिस्टम आहे, ॲटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम म्हणतात त्याला. तर याच्यातनं ज्यावेळेस ऑब्झर्वेशन घेईल त्यावेळेस एक 5 ते 10 मिनटात हे ऑब्झर्वेशन प्रत्येकाकडे पोहोचले पाहिजेत. जर हे ऑब्झर्वेशन वेळेवर पोहोचले नाहीत तर ते पेरिशेबल म्हणजे ते नाशवंत आहे. तुम्ही जर वेळेवर त्या ऑब्झर्वेशनचा यूज नाही केला तर ते ऑब्झर्वेशनची काही व्हॅल्यू नाही आहे. तर ही जी टाईम आहे, तर हे जे टाईम आहे पूर्ण देशासाठी मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि आपण परत आत्ता जस्ट विचारलं होतं की काय बाहेर देशामध्ये काय अशी वेगळी यंत्रणा आहे का, आपल्या देशामध्ये नाही. तर आपल्या देशामध्ये जी यंत्रणा आहे ते ॲट पार विथ बाहेरच्या ज्या कंट्रीमध्ये जी अवगत यंत्रणा आहे ती आपल्या देशामध्ये आहे. जसं सॅटेलाईट पिक्चर्स आहेत, डॉपलर वेदर रडार्स आहेत, ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत. आणि हे असल्यामुळे आपली ॲक्युरेसी बाहेरच्या देशाबरोबरच आपली पण ॲक्युरेसी तंतोतंत मिळते. आणि मी तर म्हणतो की आपल्या देशाचं जी भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर ती दुसऱ्या देशाची भौगोलिक परिस्थिती खूप सोपी असते, त्यांचं वेदर फोरकास्टिंग थोडंसं इझी आहे. पण आपल्या इंडियाची भौगोलिक परिस्थिती डिफिकल्ट असून सुद्धा ॲक्युरेसी ॲज कम्पेअर टू अदर कंट्री आपल्या देशाची चांगली आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की वेगळी आहे भौगोलिक परिस्थिती, तर म्हणजे नक्की काय आहे की विविधता आहे आपल्या देशामध्ये की आता आपल्या देशाचं आपण जॉग्राफिकल कंडिशन बघितली तर आपल्याकडे इंडियामध्ये एकीकडे अरेबियन सी आहे, एक बे ऑफ बेंगॉल आहे, इंडियन ओशन आहे, हिमालयन रिजन आहे, तिकडे पठार आहे. तर हे जी डिफरंट जिओग्राफिक लोकेशन असल्यामुळे आपल्या समजा मुंबईमध्ये जर आपल्याला जर थंडी येणार असेल हवा, तर ही ज्यावेळेस म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळेस बर्फबारी होईल त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी आपल्या इथलं टेम्परेचर कमी होतं. अच्छा. तर जम्मू काश्मीरचं टेम्परेचर कमी होण्यासाठी अफगाणिस्तान पाकिस्तानमधनं जे वारे येतात ते जम्मू काश्मीरला अफेक्ट करतात. तर ही सगळी कनेक्टिव्हिटी आहे. आता जे काही सायक्लॉन्स येतात आपल्याला मॉनिटर करावं लागतं की कुठल्या एरियामध्ये बे ऑफ बेंगॉलमध्ये सायक्लॉन आहे, अरेबियन सीमध्ये सायक्लॉन आहे, आणि हे सायक्लॉन लँडवर येणार आहे का, किंवा सायक्लॉन फक्त तिथेच डिसिपेट होणार आहे, समुद्रातच डिसिपेट होणार आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे याची जी टेक्नॉलॉजी आहे आणि याचा जो फोरकास्टची ॲक्युरेसी आहे ती 100% आहे. तर इतर देशापेक्षा सुद्धा सायक्लॉनची म्हणजे प्रेडिक्शन आपल्या देशाचं म्हणजे खूप चांगले आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की वादळ जर कुठे येणार असेल तर त्याचं जे एक अंदाज आहे त्या वादळाचा तो आपल्या देशात अगदी 100% ॲक्युरेट असतो. त्याचप्रमाणे तापमान जे सांगितलं जातं तर त्याच्यामध्ये देखील मला असं वाटतं की अंदाज हा खूप बरोबर असतो. जे तापमान सांगितलं जातं, सायक्लॉनची ॲक्युरेसी आहे. फक्त ज्यावेळेस आपण पावसाचा अंदाज देतो तर त्यात ॲक्युरेसी आपली 80 to 90% आहे. कारण त्यात व्हेरिएबिलिटी खूप असते. पावसामध्ये व्हेरिएबिलिटी खूप असते आणि क्लाउड्स मोशनमध्ये असतात
आणि क्लाउडचं जे सिस्टम आहे, मूव्हमेंट आहे, वॉटर कंटेंट आहे, त्याच्यामुळे थोडंसं पावसाची व्हेरिबिलिटी आपल्याकडे 80 to 90% आणि चालते. मला वाटतं की हे आपण अगदी बघतो, म्हणजे अगदी आज दादरला पाऊस आहे, ठाण्याला नाहीये, किंवा अगदी जवळजवळ एक अर्ध्या तासाच्या अंतरावर देखील वेगळा मुंबईमध्ये सुद्धा आपण हवामानाचा अंदाज दिल्यानंतर 10 लोकेशनला पाऊस होतो, 10 लोकेशनमध्ये पाऊस नसतो. हो. तर ज्या लोकेशनमध्ये पाऊस झाला आहे त्यांना वाटतं की हवामान त्यांनी अंदाज बरोबर दिलेला आहे, पण जिथे ज्या ठिकाणी त्यांनी पाऊस एक्सपिरियन्स नाही केला त्यांना वाटतं की अरे हवामान खात्याने अंदाज तर दिला होता पण आमच्याकडे पाऊस नाही झाला. पण एकदा आम्ही मुंबई सिटीसाठी हवामानाचा अंदाज दिलेला आहे आणि मोर दॅन 75% लोकेशनमध्ये पाऊस झालेला, तर हवामानाचा अंदाज हा हवामान खात्याच्या दृष्टीने योग्य आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. सर, एक अगदी सामान्य लोकांच्या मनातला प्रश्न विचारते, जो तुम्हाला अर्थातच नेहमीच विचारला जात असेल, की तो म्हणजे हवामान खात्याचे अंदाज बरोबर किती येतात किंवा चुकतात का हो? किंवा मग असंही बऱ्याचदा बोललं जातं की अरे आज पावसाचा अंदाज होता पण आज काही पाऊस झाला नाही, किंवा आज पाऊस येणार नव्हता तर पाऊस झाला, तर हे काय असतं? तर आपण जो हवामानाचा अंदाज दिलेला असतो ना, तर तो डिस्ट्रिक्ट वाईज दिलेला असतो आणि आपण असं सांगितलेलं असतं की समजा कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होईल, तर तुरळक ठिकाणी पाऊस होईल म्हणजे 100% त्या सिटीमध्ये पाऊस नाही होणार. तर आपल्याला हे पाहावं लागतं की सध्याचे वेदर कंडिशन्स कसे आहेत, क्लाउडमध्ये वॉटर कंटेंट किती आहेत आणि सीझन कुठला आहे, कुठल्या वेदर सिस्टम्स त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतात. अकॉर्डिंगली त्याचं एक नॉमेनक्लेचर असतं, म्हणजे आम्ही जी लँग्वेज यूज करतो म्हणजे तुरळक ठिकाणी, सर्व ठिकाणी, तर हे आपल्याला थोडं बघावं लागतं की ॲक्च्युली म्हणजे हवामान खात्याने कुठल्या लँग्वेजमध्ये सांगितलेलं आणि किती % त्याची पॉसिबिलिटी आहे ते पण लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे आम्ही 100% पॉसिबिलिटी ज्यावेळेस देतो की पूर्ण शहरामध्ये सिटीमध्ये पाऊस होणार तर 100% ॲक्युरसी येते. तर हवामानाचा अंदाज देताना तो पर्सेंटमध्ये दिलेला जातो. 25% चान्सेस आहेत. चान्सेस आहेत म्हणजे जरुरी नाही की पाऊस व्हायला पाहिजे. तर याच्यामुळे थोडंसं म्हणजे गैरसमज निर्माण होतो की हवामान खात्याने तर सांगितलं होतं, पण हवामान खात्याने जे नॉमेनक्लेचर केलेलं आहे की किती % होईल त्याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यायला हवं. बरोबर आहे. आता हा जो अंदाज असतो तर तो अंदाज कशा पद्धतीने वर्तवला जातो, म्हणजे त्यासाठी काय काय गोष्टी बघितल्या जातात, किंवा किती आधी किती वर्षांचं तापमान म्हणा किंवा हवामानाचा अभ्यास केला जातो? हवामानाचं अंदाज देण्यासाठी कुठल्याही सिटीचा आपल्याला एकदा डिक्लेअर करायचे की कोल्हापूर किंवा पुणे सिटीचं क्लायमेट असं असतं, म्हणजे एक तिथे जूनमध्ये एवढा पाऊस व्हायला हवा किंवा मार्च एप्रिलमध्ये मॅक्झिमम टेम्परेचर 38-40 डिग्री जायला हवं. तर याच्यासाठी कमीत कमी मागच्या 30 वर्षाचा डेटा आपल्याला एका स्टेशनचा घ्यावा लागतो. 30 वर्षांचा 30 वर्षाचा डेटा घेतल्यानंतर आपण कन्क्लूड करतो की इन द मंथ ऑफ मार्च पुण्याचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते 34 to 35 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि जे मेमध्ये आहे स्पेशली समरमध्ये तर ते 38 to 40 डिग्री सेंटीग्रेड. तर हे असे नॉर्मल प्रत्येक सिटीचे नॉर्मल्स काढले जातात. तर हे सिटीचे नॉर्मल काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी जेवढा डेटा जास्त असेल तो चांगला, पण कमीत कमी 30 वर्षाची माहिती घेऊन आपण एका सिटीचे नॉर्मल किंवा एखाद्या सिटीमध्ये तिथे वर्षाचा पाऊस किती असू शकतो हे हवामान खात्याने सर्व सिटीचे असे नॉर्मल डिक्लेअर केलेले असतात आणि याच्यासाठी सर्व मागच्या 100 वर्षाचा डेटा क्लायमेटॉलॉजिकल डेटा घेऊन त्याचा ॲनालिसिस घेऊन त्याचे क्लायमॅटिक नॉर्मल डिस्ट्रिक्ट वाईज क्लायमॅटिक नॉर्मल काढलेले असतात आणि त्या आधारे आपण सांगतो की कुठे एखाद्या ठिकाणी जर हीट वेव्ह येणार असेल तर आपण म्हणतो की नॉर्मल टेम्परेचर समजा विदर्भामध्ये 38 to 40 डिग्री सेंटीग्रेड असतं नॉर्मल विदर्भामध्ये समरमध्ये. तर ज्यावेळेस 40 डिग्रीपेक्षा जास्त जर टेम्परेचर जाण्याची ज्यावेळेस अंदाज असतो तर तिथे आपण हीट वेव्ह डिक्लेअर करतो. तर आपल्याला कुठल्याही ठिकाणी हीट वेव्ह कोल्ड वेव्ह डिक्लेअर करण्याच्या अगोदर कोणता महिना चालू आहे, कुठला सीझन चालू आहे आणि त्याप्रमाणे त्या सीझनचे नॉर्मल्स काय आहेत आणि त्यात किती व्हेरिएशन येणार आहे याचा कंप्लीट स्टडी करून मग आपल्याला हीट वेव्ह किंवा कोल्ड वेव्ह किंवा हेवी रेनफॉल वॉर्निंग ह्या सर्व वॉर्निंग 24 आवर्स कंटिन्युअसली ह्या डेटा स्टडी करून आपल्याला द्यावे लागतात. आपल्याला एक फोन येतोय सर, तो घेऊया. विनया परब आपल्याशी बोलतायत विरारहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा विनया. मला विचारायचं आहे की ढगफुटी सदृश्य पाऊस पडतो म्हणजे नेमकं काय होतं, काय होते असं विचारायचं. ओके मॅडम, थँक्यू. मला समजलं आपण ढगफुटीबद्दल विचारताय.
तर ढगफुटी असा म्हणजे एक सामान्य जनतेमध्ये असा एक शब्दप्रयोग आहे. तर ज्या वेळेस 10 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस एका तासामध्ये जर झाला एखाद्या ठिकाणी, तर तिथे थोडंसं फ्लडिंग होतं. म्हणजे एका तासामध्ये 10 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस एक आयसोलेटेड लोकेशनमध्ये झाल्यानंतर तिथं फ्लड होतं, तर आपण त्याला ढगफुटी असं डिक्लेअर करतो. तर हे ढगफुटी ज्यावेळेस होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे, ह्याची वॉर्निंग त्या एरियासाठी 3 ते 4 तास अगोदर दिलेली असते, की नावकास्ट म्हणतात त्याला. हवामानाचा अंदाज तर आपण देतो की 24 तासासाठी हवामान असं राहील, 48 आवर्ससाठी असं राहील. पण ज्यावेळेस पावसाळा असेल किंवा असं ढगफुटी किंवा थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी होणार आहे किंवा गाराचा पाऊस पडणार आहे, तर ह्याची म्हणजे पूर्वसूचना 3 ते 4 तास अगोदर त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स आणि जे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट असते त्यांना दिलेले असते. तर मॅडम हे ढगफुटी म्हणजे ज्यावेळेस एका तासामध्ये 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त रेनफॉल होतो, त्यामुळे फ्लडिंग होतं, तर आपण म्हणतो की त्या ठिकाणी ढगफुटी झालेला आहे. बरोबर आहे. तर ढगफुटी म्हणजे पाऊस त्या त्या ठिकाणी जास्त एका तासामध्ये 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे, एकाच ठिकाणी झाल्यामुळे आणि कमी पिरियडमध्ये झाल्यामुळे फ्लडिंग होतं तिथे. त्याच्यामुळे आपण ढगफुटी म्हणतो. आणि हे ढगफुटी जनरली हिली एरियाजमध्ये जास्त जाणवतं, कारण मोठ्या हिली एरियाजमध्ये पाऊस होतो आणि आपल्याला हिली एरियाचं पाणी खाली जमिनीवर जिथे वस्ती आहे तिथे येऊन साठतं. हिली एरियामध्ये पाणी थांबायला जागा नसते, तर ते खाली येतं आणि अचानक वाटतं अरे पाऊस तर एवढा कमी झाला आणि एवढं पाणी कुठून आलं, त्याला फ्लॅश फ्लड पण आपण म्हणू शकतो. तर असं स्पेशली हिली एरियामध्ये असं प्रमाण त्यांना वाटतं पाऊस तर झालेला नाही, आम्ही जिथे राहतो तिथे झाल्यानंतर हे पाणी एकदम कुठून आलं. तर स्पेशली हिली एरियामध्ये असे ढगफुटीचे प्रमाण जास्त जाणवतं आपल्याला. नक्कीच सर, आपण बघतो की आता हल्ली आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळतोय, त्यामुळे नक्कीच शेतीचं पण नुकसान होतं आणि एकूणच आपली कृषीप्रधान संस्कृती असल्यामुळे त्याला खूप मोठा फटका बसतो किंवा पिकं आलेली असतात हाताशी आणि पाऊस येतो आणि त्याच्यामुळे पूर्ण पिकांचा नाश होतो. तर हे काय असतं की अवकाळी पाऊस का येतोय? ॲक्च्युली आपण ह्याला अवकाळी पाऊस म्हणायलाच नाही पाहिजे, कारण आपल्याला जो पावसाळ्यामध्ये जो पाऊस मिळतो ह्या 4 महिन्यामध्ये, जून टू सप्टेंबर, तो 80% पाऊस आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळतो, पावसाळ्याच्या महिन्यामध्ये. आणि 20% पाऊस हा आहे तो पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर, म्हणजे जसं एप्रिल मे मध्ये थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी होतात, वादळी वाऱ्यासहित पाऊस येतात, गाराचा पाऊस होतो आणि परत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पण असे पाऊस होतात. तर याच्या मागचं पण मुख्य कारण, आता ह्याची संख्या थोडीशी वाढत आली, पण ह्याला आपण अवकाळी नाही म्हणू शकणार, कारण हा जो प्रकार आहे तो काय ह्या 1-2 वर्षामध्ये सुरुवात झालेला नाही. हा आपण बघायला मागे हिस्ट्री असेल तर 50-100 वर्षापूर्वीपासून पावसाळ्याच्या सीझन व्यतिरिक्त जो पाऊस असतो तो 20% पाऊस. बरोबर, तुम्ही आता सांगितलं की आधी येतो, ज्याला आपण मला वाटतं वळवाचा पाऊस, हा वळवाचा पाऊस किंवा प्री मान्सून शॉवर सुद्धा आपण कधी कधी म्हणतो. आणि आता फक्त ह्याचं थोडंसं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे. बरं, तर ह्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे थोडंसं ग्लोबल वॉर्मिंग. ओके, तर हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे थोडंसं आपल्या ज्या धरतीचं तापमान जे असतं, नॉर्मल टेम्परेचर जे असतं 14 डिग्री सेंटीग्रेड, तर ते आपण हे नोटीस झालेलं आहे की लास्ट 100 वर्षामध्ये त्याच्या तापमानामध्ये 1 डिग्रीने वृद्धी झालेली आहे. बरोबर आहे. पण सर, पावसाबद्दलच थोडंसं विचारायचं आहे की एक असतो तो वळवाचा पाऊस, तर तो आपल्याला माहिती आहे की तो आहेच, पण काही अगदी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे हिवाळ्यातही पाऊस पडतो, तर मग त्याची काही कारणं? बऱ्याच वेळेस हिवाळ्यामध्ये जो पाऊस असतात ते बरेच बे ऑफ बेंगॉलमध्ये किंवा अरेबियन सीमध्ये सायक्लॉन्स निर्माण होतात. तर हे सायक्लॉन जे निर्माण होतात ते आपल्याला जमिनीवर दिसत नाहीत, समुद्रामध्ये असतात, त्याच्यामुळे ते क्लाउड्स जे आहेत ते आपल्याला जमिनीवर जाणवत नाहीत. पण ज्यावेळेस ते सायक्लॉन्स निर्माण होतात आणि सायक्लॉनची डिरेक्शन आपल्या जमिनीकडे असते, एखादं सायक्लॉन ज्यावेळेस येतं त्याचं परिघ कमीत कमी 1000 किलोमीटरचा एरिया ते व्यापलेला असतं. तरी सायक्लॉन आपल्याकडनं 500 किलोमीटर समुद्रामध्ये असेल तरी त्याचा इम्पॅक्ट म्हणजे ज्या डिरेक्शनमध्ये, ज्या दिशेने ते आपल्याकडे अप्रोच होत आहे, तर त्या एरियामध्ये आपल्याला हा ॲडिशनल पाऊस सायक्लॉनमध्ये सुद्धा मिळतो. आणि त्याचबरोबर जसं मी सांगितलं की बलून सोडून आपण अप्पर एअरचं आपल्याला पूर्ण मेजरमेंट करावं लागतं, तर आपल्याला असं बऱ्याच वेळेस दिसतं की 2 किलोमीटर विंडची डायरेक्शन ईस्टर्ली आहे, 3 किलोमीटर आणि दुसऱ्या डायरेक्शनची वेस्टर्ली आहे. तर दोन्ही अपोजिट डायरेक्शननी विंड आल्यामुळे काय होतं, हे बाष्प सगळं वर जातं आणि क्लाउड्स फॉर्म होतात आणि तिथे अशा थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी किंवा गाराचा पाऊस ह्या कॉमन घटना अशा मान्सूनच्या अगोदर आणि मान्सून विड्रॉल झाल्यानंतर सुद्धा होतात. तर आता सध्या आपण अवकाळी म्हणतो, पण ह्या घटना सातत्याने होत आहेत. बरोबर आहे.
नक्कीच. म्हणजे खरं तर हे सगळं जे हवामान आहे, आपण म्हणतो की हवामान बदल होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप सहजपणे बोलतो, पण त्याच्या मागे जे काही असतं तर ते खरंच खूप मोठं आहे. आपल्याला एक फोन येतोय. अनिल गगने आपल्याशी बोलतायत भंडाऱ्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला मॅडम विचारायचं आहे की पावसाचं प्रमाण मोजतात सेंटीमीटर मध्ये, हां हां, हा कशा पद्धतीनं मोजला जातो? धन्यवाद. सर, मगाशी खरं तर आपल्याला हा प्रश्न घेतला होता की पावसाचं जे मोजलं जातं की किती मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, तर ते कसं मोजलं जातं? म्हणजे आम्हाला असं डोळ्यासमोर येतं की कुठले तरी एक अशी स्केल लावलेली आहे, पण ते पाणी कसं मोजलं जातं? तर पाऊस मोजण्यासाठी एक जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याला रेनगेज म्हणतात. तर हे रेनगेज जमिनीपासून सपाट स्थितीमध्ये आपण इन्स्टॉल केलेलं असतं आणि त्या रेनगेजमध्ये जे काही पाणी कलेक्ट होतं, जो कलेक्टर असतो त्याचा एक स्टँडर्ड परिघ असतो. आपण कितीही मोठा एरियामध्ये कलेक्ट नाही करू शकत आणि ते कलेक्ट केलेले वॉटर आपण मेजरिंग फ्लास्कमध्ये मेजर करून आपण डिक्लेअर करतो की ह्या सिटीमध्ये मागच्या 24 तासामध्ये 24 मिलीमीटर पाऊस झाला, ह्या सिटीमध्ये मागच्या 24 तासामध्ये 100 मिलीमीटर पाऊस झाला. आणि ह्या व्यतिरिक्त याच्यासाठी फिजिकली आपल्याला जाऊन तिथे म्हणजे ऑब्झर्वेशन घ्यावं लागतं आणि आपल्याला मेजर करावं लागतं. तर आता टेक्नॉलॉजी चेंज केलेली आहे आणि आपण ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स लावलेले आहेत. तर हे ॲटोमॅटिक वेदर स्टेशनमुळे आपल्याला तिथे जायची गरज नाही. दर 10-10 मिनिटांनी आपल्याला अपडेट्स येतात की कुठल्या एरियामध्ये किती पाऊस झालेला आहे. आपण बघू शकतो की मागच्या 3 तासामध्ये किती पाऊस झालेला आहे, मागच्या 6 तासामध्ये पाऊस किती झालेला आहे आणि मागच्या 24 तासामध्ये किती पाऊस झालेला आहे. आणि जनरली आपण आज सकाळी 8:30 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 पर्यंत जो पाऊस झालेला आहे ती क्वांटिटी आपण त्या सिटीसाठी म्हणजे सोलापूरमध्ये 150 मिलीमीटर पाऊस मागच्या 24 तासामध्ये झाला असं आपण डिक्लेअर करतो. नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत, रोचक आहेत आणि त्याचप्रमाणे याच्या मागे एक खूप मोठा अभ्यास आहे, तोही आपण ह्या निमित्ताने आज जाणून घेतोय. आणखीही आपण चर्चा करणार आहोत, आणखी जे काही आपल्या मनातले प्रश्न असतील त्यांचं देखील निरसन करून घेणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. हवामानाच्या बद्दल आजच्या आपल्या गप्पा चालू आहेत, आजची आपली चर्चा सुरू आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे अपर महानिदेशक सुनील कांबळे सर. सर, तुम्ही मगाशी अनेक गोष्टी सांगितल्या, तर ही सगळी माहिती ही कुठे उपलब्ध असते किंवा सामान्य माणसाला जर ही माहिती बघायची असेल तर काही वेबसाईट किंवा काही फोन नंबर्स आपण सांगू शकाल का? तर पूर्ण महाराष्ट्रासाठी हवामानाची माहिती ही जी IMDची आमची वेबसाईट आहे, हवामान खात्याची वेबसाईट आहे mosam.imd.gov/mumbai. ह्या वेबसाईटवर आपण पूर्ण महाराष्ट्राचा येणाऱ्या पुढच्या 5 दिवसाचा डिस्ट्रिक्ट वाईज हवामानाचा अंदाज घेऊ शकता. त्याचबरोबर आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये किती पाऊस झाला आहे याची माहिती घेऊ शकता. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हवामानाचा अंदाज दिलेला असतो की आता जो हवामान चाललेलं आहे त्याच्या निर्धारित शेतकऱ्यांनी कशा उपाययोजना काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, पुढच्या येणाऱ्या 5 दिवसासाठी हवामान कसं राहील आणि त्याच्या आधारित आपल्याला शेतीची कामे काय करायला हवीत याची पण इन्फॉर्मेशन पूर्ण हवामान खात्याच्या वेबसाईटवर असतात. त्याचबरोबर फिशरमॅन वॉर्निंग, आता ज्यावेळेस पावसाळा चालू होतो तर 1 जूनपासून समुद्रामध्ये वाऱ्याचा जो स्पीड वाढलेला असतो, तर फिशरमॅन वॉर्निंग दिलेलं असते की पावसाळा सुरू झाल्यामुळे समुद्रामध्ये जे काही वारे आहेत किंवा ज्या समुद्राच्या लाटा आहेत त्या लाटाची उंची वाढलेली आहे, वाऱ्याचा स्पीड कमीत कमी 50 ते 55 किलोमीटर पर आवर आहे. तर येणाऱ्या जेवढा जो कालावधी आहे की ह्या पिरियडमध्ये ह्या लाटा किंवा वाऱ्याचा स्पीड जास्त राहणार आहे याची पूर्वसूचना सर्व फिशरमॅनना सुद्धा दिलेली असते. नक्कीच. म्हणजे ही वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर आपण पाहू शकता आणि वेबसाईटवर आपल्याला सर्व प्रकारची माहिती मिळू शकते. असे अनेक व्यवसाय आहेत की जे हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ शेती आहे किंवा पावसावर मासेमारी अवलंबून असते. एव्हिएशन, विमान उड्डाण जे आहे ते बऱ्यापैकी हवामानावर अवलंबून असतं. तर अशा सगळ्यांसाठी
ही वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटचा आपण सगळेजण एक सामान्य माणूस म्हणून देखील नक्कीच लाभ घेऊ शकतो. सर, आत्ता आपला विषय निघाला की फिशरमन्स वॉर्निंग, तर ती काय असते? मासेमाऱ्यांना काही वॉर्निंग किंवा काही सूचना असतात, तर त्या काय असतात? ज्यावेळेस समुद्रामध्ये वाऱ्याची गती 50 किलोमीटरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे आणि समुद्राच्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे, त्यावेळेस फिशरमॅनना अलर्ट केलं जातं की पुढच्या 48 आवर्ससाठी किंवा पुढच्या 8 दिवसासाठी समुद्र खवळलेला असेल आणि हवेचा स्पीड जास्त असेल, तर त्यावेळेस त्यांना पूर्व सूचना दिली जाते की फिशरमॅन किंवा जे ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही स्टॉप करा आणि जे ऑलरेडी फिशरमॅन म्हणजे फिशिंगसाठी गेलेले त्यांनी परत यावे. त्याचबरोबर ज्यावेळेस सायक्लॉन क्रिएट होण्याची शक्यता असते किंवा समुद्रामध्ये लो प्रेशर फॉर्म झालेलं असतं, तर आपल्याला लक्षात येतं की आता सायक्लॉन फॉर्मेशन होण्याची शक्यता आहे. तर त्याचीसुद्धा पूर्वसूचना फिशरमॅनना दिलेली जाते की सायक्लॉनचे सिम्पटम्स आहेत, लो प्रेशर डिप्रेशनमधून सायक्लॉन फॉर्म होणार आहे आणि त्यावेळेस विंडचा स्पीड 80 ते 100 किलोमीटर पर आवर असेल आणि ते तुमच्या शिप्सना त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. ह्याची पण पूर्वसूचना सर्व शिपिंग एजन्सीज आणि फिशरमॅनला सुद्धा दिलेली असते. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची सूचना ही तुम्ही पोहोचवता, म्हणजे वेबसाईटवर तर असतेच, पण त्याशिवाय तुम्ही देखील त्यांच्यापर्यंत ही वेबसाईटवर तर असतेच, त्यांनी बघितली तर उत्तम, पण आम्ही फक्त त्याच्यासाठी वेट नाही करत, तर त्यांच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांना आम्ही ईमेल आणि SMS द्वारा सुद्धा ही सर्व इन्फॉर्मेशन डेली त्यांना अपडेट करत असतो. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आपण जे राहतो गावामध्ये इकडे तिकडे राहतो त्या ठिकाणी मीडिया कनेक्शन वगैरे सगळं मिळतो, त्यामुळे आपल्याला हवामान अंदाज रेडिओवर टीव्हीवर वगैरे बघायला मिळतो, मोबाईलमध्ये बघायला मिळतो. पण जे समुद्रामध्ये लोक तिकडे बोटिंग वगैरे कामासाठी गेले असतात, मासे पकडायला गेले असतात, त्या लोकांना हवामान अंदाज वगैरे पोहोचवायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना पोहोचू शकता किंवा त्यांना ती कशा प्रकारे मिळू शकतो, त्यासाठी काय उपाय केले पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न होता. धन्यवाद. सर, काय सांगाल की जे समुद्राच्या आत आहेत किंवा बरेच शिप्स असतात की महिनोन-महिने ते समुद्राच्या आत असतात, तर त्यांना कशा पद्धतीने ही माहिती मिळते? तर ज्या शिप्स समुद्राच्या मध्ये असतात त्यांची कम्युनिकेशन सिस्टम आमच्या सिस्टम बरोबर कनेक्टेड असते, त्यांच्याकडे सेपरेट कम्युनिकेशन सिस्टम असते. त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंट बरोबर त्यांचं कनेक्शन असतं आणि त्याच्या आपल्याकडे जसे जे काही टेलिकम्युनिकेशन सिस्टम आहे, तर त्या टेलिकम्युनिकेशन सिस्टमच्याद्वारे आजकाल इंटरनेट आहे, सगळीकडे इंटरनेट पण वर्क होतं आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टम आहे, व्हॉट्सॲप आहे, SMS आहेत, ह्या मेसेजच्याद्वारे. आणि जी एजन्सी ही सर्वांना डील करते म्हणजे फिशिंगची जे काही संघटना आहेत त्यांच्यापर्यंत आपण ही माहिती पोहोचवतो आणि त्या माहितीच्याद्वारे ते सर्व फिशरमॅन कम्युनिटीला वेल इन ॲडव्हान्स ही माहिती पुरवत असतात. तर ही इन्फॉर्मेशन डेफिनेटली सर्व जे समुद्रामध्ये शिप्स असतात त्या शिपचे ऑब्झर्वेशन आमच्याकडे येतात, तर आमच्याकडे एक अशी कम्युनिकेशन सिस्टम असते, सॅटेलाईट कम्युनिकेशन, तर त्याच्याद्वारे जे शिप्स आहेत तर शिप्समधून सुद्धा भरपूर हवामानाची माहिती आम्हाला प्राप्त होते. जसे मरीनच्या शिप्स आहेत त्यांना कंपल्सरी असते की ज्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वरून ते फ्लाय म्हणजे करतायत, तर ती इन्फॉर्मेशन दर 3-3 तासांनी देतात की म्हणजे वेवची हाईट वाढलेली आहे, विंड डायरेक्शन एवढी आहे, विंड स्पीड वाढलेला आहे. तर हे कम्युनिकेशन सिस्टम वेल डेव्हलप्ड आहे आणि त्या सिस्टमच्याद्वारे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. नक्कीच. म्हणजे मला वाटतं की ही माहितीची देवाणघेवाण असते, म्हणजे जी समुद्रातल्या हवामानाची जी परिस्थिती असते ती देखील इथे डिपार्टमेंटला मिळत असते आणि डिपार्टमेंटचे जे अंदाज असतात ते देखील त्यांना मिळत असतात. याशिवाय काही फोन नंबर्स आहेत, तर ते नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो की या फोनवर जर आपल्याला काही अतिरिक्त माहिती हवी असेल तर ह्या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल करू शकता. हेल्पलाईन नंबर्स आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. मुंबईसाठी हेल्पलाईन नंबर आहे 22150431 आणि 22174719. 022 हा STD कोड आहे मुंबईसाठी, तो आपल्याला डायल करायचा आहे. त्याशिवाय आणखी एक नंबर आपल्याला खाली दिसतोय 8655308473. 8655308473. तर हे हेल्पलाईन नंबर आपण नक्कीच नोट डाऊन करू शकता आणि मला वाटतं की हे हेल्पलाईन नंबर सर वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत. वेबसाईटवर आता आणि 24 तास हे अटेंड केले जातात. हवामान खाते जे आहे ते 24 तास कार्यरत असतं आणि कधीही तुम्ही
ज्या काही ॲडवर्स वेदर किंवा वेदर रिलेटेड एन्क्वायरी असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून उपलब्ध माहिती घेऊ शकता. नक्कीच. आपण वेबसाईट देखील पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवलेली आहे, mosam.imd.gov.in/mumbai. ही वेबसाईट आपण घेऊ शकता आणि या वेबसाईटवरून आपल्याला जी काही माहिती हवी आहे हवामानाच्या संदर्भातली ती सगळी माहिती आपल्याला या वेबसाईटवरून मिळू शकते. तसंच फोन नंबर्स देखील आपल्याला वेबसाईटवरून मिळू शकतात. आणि सर, ह्या फोन नंबर्सवर आपण कुणीही कॉल करू शकतं का? म्हणजे साधारण सामान्य माणसाला देखील जर हवामानाचा अंदाज हवा असेल की त्याप्रमाणे त्याला काहीतरी त्याची समजा ट्रिप प्लॅन करायची असेल किंवा काही काम करायचं असेल तर घेऊ शकतात का? हे सर्व नंबर आहेत सामान्य जनतेसाठी आहेत. कोणीही 24 आवर्समध्ये कॉल करून आपल्या समजा आपल्या एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये खूप पाऊस येत आहे तर ते विचारू शकतात हा पाऊस किती दिवस चालणार आहे, आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये किती पाऊस झालेला आहे, ही इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला त्या नंबरच्या द्वारे मिळेल. आणि काय तर कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी काही चेतावणी असेल किंवा काय वॉर्निंग असेल डिस्ट्रिक्टसाठी तर वेबसाईटच्या द्वारे तर डेफिनेटली मिळेल. पण तुम्हाला एखाद्या वेळेस कधी असं होतं की वेबसाईटवर कुठली स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आपल्याला इमिडिएट मिळू नाही शकत कारण तुम्हाला वेळ द्यावा लागतो वेबसाईटसाठी आणि तिथे उपलब्ध असते ती माहिती पण आपल्याला एक्झॅक्ट माहीत नसते की कुठल्या कॉलमच्या अंडर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही माहिती मिळेल. तर त्यावेळेस डेफिनेटली तुम्हाला ते गाईड करतील आणि तुम्हाला जी काय आवश्यक माहिती आहे ती डेफिनेटली त्या नंबरच्या द्वारे आपल्याला मिळू शकेल. बरोबर आहे. सर, बऱ्याचदा हल्ली असं होतं की आता आंतरजाल इंटरनेट सगळ्यांच्या हातात आहे तर त्यामुळे फक्त एवढं टाकलं इंटरनेटवर की आजचं हवामान काय असेल तर अनेक वेबसाईट्स तिथे येत असतात आणि प्रत्येक वेबसाईटचे काही अंदाज असतात. तर ह्या वेबसाईट्स काय असतात आणि आपलं जे हवामान खातं असतं तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक असतो का? हवामान खाते जे आहे ते ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन त्यांनी घेतलेले असतात आणि त्यांचं 24 आवर्स मॉनिटरिंग असतं. 3 ते 4 हजार सायंटिस्ट त्याच्याबरोबर 24 तास काम करत असतात आणि ते फोरकास्ट अपडेट करत असतात. तर जसे आपण म्हटलात की बाहेर मोबाईलवर आपल्याला अशी इन्फॉर्मेशन मिळू शकते तर मी एक आपलं सगळ्यांना सांगू इच्छितो की हवामान खात्याचं एक ॲप्लिकेशन आहे मौसम. तर ते प्रत्येकाने डाउनलोड करून घ्यावं आणि त्याच्यावर ऑथेंटिकेटेड इन्फॉर्मेशन हवामान खात्याने दिलेली एक्झॅक्ट करेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला त्या मौसम ॲपच्या द्वारे मिळू शकेल. मौसम हे अँड्रॉइड ॲप आहे. नक्कीच हे ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्याला जी काही माहिती हवी आहे किंवा जे काही अपडेट्स आहेत हवामानाचे ते आपल्याला अगदी आपल्या एका क्लिकवर आपल्या मोबाईलवर हे सगळे मिळू शकतात. आणि मला असं वाटतं विशेषतः शेतकऱ्यांसाठी किंवा ज्या लोकांना ज्या व्यवसायांमध्ये हवामानाचा खूप परिणाम होत असतो तर त्यांच्यासाठी देखील हे ॲप मौसम हे ॲप अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं आणि जिथून आपल्याला थेट माहिती मिळू शकते हवामान खात्याकडून. मी थोडंसं याच्यात ॲड करू इच्छितो. हे मौसम ॲप आहे जनरल पब्लिकसाठी आहे आणि त्यात तुम्हाला पूर्ण हवामानाची माहिती मिळेलच. पण शेतकऱ्यांसाठी आणखी एक हवामान खात्याचं ॲप आहे त्याचं नाव आहे मेघदूत. तर शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून घ्यावं. आपला डिस्ट्रिक्ट तालुका कुठलं पीक घेणार आहात त्याच्याबद्दल माहिती ॲड केल्यानंतर तुम्हाला पुढच्या 5 दिवसासाठी पूर्ण त्यामध्ये अपडेट मिळतील. आणि त्याचबरोबर आणखी एक ॲप आहे आपल्याकडे दामिनी. जसं पावसाळ्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी विजा गडगडतात, गाराचा पाऊस होतो. तर हे दामिनी ॲप आपण शेतकऱ्यांसाठीच आहे. जिथे असाल तिथे आपल्याला 50 किलोमीटरची वॉर्निंग मिळते की आपण जिथे उभे आहात तिथे विजाचा कडकडाट मागच्या 5 मिनिटापासून होत आहे किंवा होणार आहे. तर हे एक ॲपसुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. शेतकऱ्यांसाठी मेन ॲप आहे मेघदूत. आणि ज्यावेळेस गडगडाटसहित पाऊस येतो की विजाचा कडकडाट होऊ शकतो, गाराचा पाऊस येऊ शकतो तर त्याच्यासाठी जे ॲप आहे ते दामिनी. तर असे हे 3 ॲप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार हवामान खात्याकडून हे 3 ॲप आमच्या डिपार्टमेंटनी उपलब्ध करून दिलेले आहेत. बरोबर आहे. या ॲपद्वारे सर आपल्या जिल्ह्यातली माहिती आपल्याला मिळू शकते की पूर्ण भारतातली माहिती मिळू शकते. आपण ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जरी टाकली तरी त्या लोकेशनची सुद्धा वेदर इन्फॉर्मेशन फक्त तालुका जिल्हाच नाही लॅट लॉंग इथं कसं वेदर राहील ती सुद्धा माहिती आपल्याला ह्या ॲपच्या द्वारा उपलब्ध होऊ शकते. बरोबर आहे. सर, आणखी एक प्रश्न की विशेषतः जी शहरं जी गावं ही समुद्र किनाऱ्यालगत आहेत तर त्यांच्यासाठी भरती ओहोटी किंवा कधी लाटा खूप
मोठ्या येतात, जास्त येतात, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर त्यांचं मोजमाप कशा पद्धतीने होतं किंवा जर काही अलर्ट्स असतील तर ते कशा पद्धतीने सांगितले जातात? तर हे भरती ओहोटीचे टायमिंग आहेत ते फिक्स असतात. ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतं. आपल्याला वेल इन ॲडव्हान्स माहिती असतं की रत्नागिरी किंवा मुंबईमध्ये भरती कधी आहे आणि ओहोटीचे टायमिंग फिक्स असतात. फक्त आपल्याला पावसाळ्यामध्ये स्पेशली ज्या दिवशी भरती आहे आणि त्या दिवशी जर त्या एरियामध्ये हेवी किंवा व्हेरी हेवी पाऊस झाला तर मग थोडंसं फ्लडिंग होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण जनरली सर्व मॉनिटर करत असतात. भरतीच्या दिवशी जर जास्त पाऊस होण्याची शक्यता असेल तर आपल्याला थोडंसं जास्त अलर्ट राहावं लागतं. बरोबर, कारण भरती पण आहे, जास्त पाऊस पण होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडंसं लोकल फ्लडिंग होण्याची शक्यता असते. बरोबर आहे. रेड अलर्ट, येलो अलर्ट हे शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो, तर आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता की रेड अलर्ट, येलो अलर्ट हे नक्की काय असतं आणि सर त्याच्याबद्दलच आम्हाला आणखी माहिती जाणून घ्यायला आवडेल. ज्यावेळेस हवामान खाते अलर्ट देतं, जर ग्रीन असेल तर सामान्य आहे, काय अलर्ट नाही. ज्यावेळेस एखाद्या डिस्ट्रिक्टसाठी येलो अलर्ट देतं तर तिथे हवामानामध्ये थोडासा बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही अपडेट राहा, थोडेसे चेंजेस होऊ शकतात. आणि ज्यावेळेस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे किंवा तापमानामध्ये खूप हीट वेव्ह येण्याचे चान्सेस आहेत तर त्यावेळेस आपण ऑरेंज अलर्ट देतो. आणि रेड अलर्ट हा थोडासा सिरियस असतो कारण त्यावेळेस तुम्हाला यू हॅव टू टेक द ॲक्शन, म्हणजे ॲक्शन मोडमध्ये राहावं लागतं. रेड अलर्ट म्हणजे फ्लडिंग होण्याची शक्यता असते. स्पेशली समजा मुंबईमध्ये रेड अलर्ट दिला तर पाऊस हा 200 मिलीमीटरपेक्षा जास्त होण्याची शक्यता असते, त्यावेळेस रेड अलर्ट दिलेला असतो. तर हे जे अलर्ट्स आहेत त्यावरून आपल्याला इंटेन्सिटी कळू शकते आणि त्याप्रमाणे त्या अलर्टप्रमाणे ज्या उपाययोजना करायच्या आहेत. स्पेशली ऑरेंज आणि रेड अलर्टमध्ये आपल्याला थोडंसं सेन्सिटिव्ह राहावं लागतं. रेड अलर्ट इज व्हेरी सेन्सिटिव्ह, पण ऑरेंजसुद्धा व्हेरी हेवी रेनफॉल, म्हणजे तरी आपल्याला प्रिकॉशन घ्यायला मदत होते. जसे अलर्ट येतात त्याप्रमाणे आपल्याला प्रिकॉशन आपण घेऊन आपला जो डेली जो आपला काय कार्यक्रम आहे त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करू शकतो. बरोबर आहे. नक्कीच हे सगळे जे अलर्ट्स असतात तर त्याच्याकडे आपण एक पाहिलं तर त्याप्रमाणे आपण आपल्या पुढे काय करायचं प्लॅनिंग करू शकता. ॲक्शन रेड अलर्ट म्हणजे तुम्हाला ॲक्शन मोडमध्येच राहावं लागतं. खूप प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. बाहेर जाण्याच्या अगोदर रेड अलर्ट असेल तुम्हाला 10 वेळेस विचार करायला हवा आपण बाहेर जायला हवं का नको. बरोबर आहे. सर एकूणच तुम्ही काय सांगाल की हवामान खात्याची बरीचशी माहिती आज आपल्याला मिळालेली आहे. आता सर्वसामान्य लोकांनी ह्या सगळ्या माहितीचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा वेबसाईट आपण सांगितलेले आहेत, फोन नंबर सांगितलेले आहेत, तर तुम्ही काय आमच्या सगळ्या दर्शकांना काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन? सर हवामान खाते हे शेतकऱ्यांसाठी, सामान्य नागरिकांसाठी, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, हेल्थ डिपार्टमेंटसाठी, एव्हिएशन, फिशरमॅन ह्या सर्वांसाठी 24/7 काम करत असतं. आणि हे काम पण खूप जिकिरीचं असतं. रात्रंदिवस काम करावं लागतं आणि हे ऑब्झर्वेशन घ्यावे लागतात आणि त्याच्या आधारे हे सगळे हवामानाचे अंदाज दिलेले असतात. तर मला एक विनंती आहे की आपण कुठल्याही दुसऱ्या एजन्सीचा हवामान अंदाज घेण्याच्या अगोदर हवामान खात्याने जो दिलेला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने जे हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि बऱ्याच वेळेस पावसाळ्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याच अफवा येतात, मेसेज येतात, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून हवामान खात्याने जे काय अंदाज दिलेले आहेत त्याच्यावर आपण केंद्र लक्षित करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात. नक्कीच मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे की अनेक अफवा येत असतात. विशेषतः आजच्या समाज माध्यमांच्या युगामध्ये अनेक मेसेजेस येत असतात की आज अमुक अमुक होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याकडे एक अतिशय अधिकृत अशी वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहेत, तर ह्या सगळ्याचा आपण वापर करावा. त्याचप्रमाणे त्याच्याही पुढे जाऊन फोन नंबर्स देखील आपल्याला त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या सगळ्याचा आपण वापर करून कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता खरं काय आहे याची आपण शहानिशा करू शकतो. आणि सर आज आपण इथे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आज आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली अतिशय मनापासून आभारी आहे. मनापासून धन्यवाद. थँक्यू. दर्शको, आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह, वेगवेगळे विषय घेऊन तज्ज्ञांसह हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात पुढे आपण भेटणारच आहोत. आज इथेच थांबतोय. तोपर्यंत नमस्कार.